नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये। तर आज आपण जाणार आहोत मित्रांनो वाड्यामध्ये फटाके घेण्यासाठी। आणि तुम्हाला पण जर फटाके घ्यायचे असेल तर इकडे नक्की वाड्याला व्हिजिट करा एकदा। तर माझे मित्र सुद्धा आले होते, त्यांना पण फटाके घ्यायच्या होत्या, तर मी त्यांना गेलो, तर त्यांना घेऊन लगेच गेलो मी वाड्यामध्ये। तिथे शॉप होतं रस्त्याच्या साईडला। तर हे बघा जे शॉप आहे रस्त्याच्या साईडला, तिथे 45% डिस्काउंट भेटते। चला आतमध्ये जाऊया, गाडी पार्किंग लावून इथे फटाफट। तर हा आहे वाड्यामध्ये जाणारा रस्ता, तिथे दुकान आहे जवळच। तर दुकानामध्ये आता दुसरे सुद्धा मित्र आम्हाला भेटले होते, ते सुद्धा फटाके घ्यायला खूप दुरून आले होते। प्रत्येक प्रोडक्टवर किंमत तर खूप होती, पण डिस्काउंट लावून चांगल्या स्वस्त दरात मिळत होत्या चांगल्या क्वालिटीच्या फटाक्या। तर फटाफट आम्ही पिशवी घेतली हातामध्ये आणि फटाक्या काढायला सुरुवात केली, कारण की माझ्या मित्राला टाकायचं होतं दुकान, त्यासाठी माल त्याला भरपूर पाहिजे होता। तर पहिल्यांदा आम्ही फटाफट फुलझाडी शोधायला सुरुवात केली, वेगळ्या वेगळ्या कलरच्या, वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या। नंतर आम्ही शोधत होतो आपटी बॉम्ब, कारण की आपटी बॉम्बला खूप डिमांड असते, लहान मुलं तेच वापरतात जास्त करून, पण ते स्टॉकला नसल्यामुळे आम्हाला लवकर भेटतच नव्हते। नंतर शोधायला सुरुवात केली आम्ही किटकॅट, म्हणजे ते तडतड 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 करून फुटतात ते। तर यो पोरा कॅमेरात बघून काय झाला हसायचा काय, मी त्याला बोललो हाय कर एकदा कॅमेऱ्यात चल। तर काय भाई लगेच खुश झाला आणि फटाक्या फटाफट फटाफट घ्यायला सुरुवात केली त्याने सुद्धा। नंतर आम्ही समोरचा एक बॉक्स ओपन केला, त्याच्यामध्ये थोडे फटाके होते आणि त्याच्यावर बघितलं देवीचा फोटो। नंतर बोललो हा नको घेऊ, आपण दुसरा काहीतरी आयटम बघू। तर आम्ही बघूया आता दुसरा बघतो। परत त्यानेच आम्हाला फुलझडी दाखवली, पण वेगळ्या प्रकारची आणि वेगळ्या कलर मध्ये, ग्रीन कलर, येलो कलर होता, रेड कलर होता। तर ह्याच्यामधले त्याला आम्ही 3-4 बॉक्स काढायला लावले वेगळ्या वेगळ्या कलरचे, आणि फटाक्या ठेवायला ह्या आम्हाला पिशव्या दिल्या मोठ्या मोठ्या पोत्यासारख्या। फटाफट पिशवी भरायला आम्ही सुरुवात केली। तर असं नको व्हायला, बजेट 50चा आणि माल काढू आम्ही 1 लाखाचा। तर आपल्याला सर्व फटाक्या बजेट मध्येच घ्यायच्या होत्या, ज्या की आपल्याला विक्रीसाठी सोप्या पडतील। तर मित्रांनो फायनली आपल्याला जे तडतडे आहेत ते भेटलेले आहेत, जे की लहान मुलं खूप घेतात पेटवायला। तर हे त्यांना बोललो मी हे जास्तच घ्या, कारण की हे लहान मुलं जास्त घेतात वाजवण्यासाठी। त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे ब्रँड होते, पण ते बोलत होते की हाच ब्रँड चांगला आहे, याच घ्या तुम्ही। हे बघा मित्रांनो, खूप लांबून लांबून लोक आले होते माल घेण्यासाठी, कारण की त्यांना विकायसाठी पाहिजे होत्या फटाक्या म्हणून। इथे जेवढे पण लोक येतात ते लाखाच्या वरतीच फटाक्या घेत असतील, कारण की त्यांना विकायला पण बऱ्या पडतात आणि एकदाच घेण्यासाठी पण बरं पडतात, आणि डिस्काउंट पण त्यांना भेटत होतं तेवढं। तर इकडे पुढे जाऊन आता आम्ही घेतो पाऊस, आणि थोडेसे सुतली बॉम्ब शोधत आहे, पण सुतली बॉम्ब पण जरा भेटत नाहीयेत, म्हणून त्यांनी पाऊस घ्यायला सुरुवात केली। आणि 5-6 बॉक्स त्यांनी पाऊसचे घेतलेले होते, 5-6 बॉक्स चक्र्या सुद्धा घेतल्या होत्या, त्या पण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या होत्या। तर हे बघा मित्रांनो, लोकांनी फटाक्या घेतल्या आहेत आणि रांगा लावल्या आहेत बिलिंगसाठी फटाफट। चक्रा दे ना मला, दे ना चांगली ते क्वालिटी वाली मस्त, दोन्ही पण दे, दोन्ही दे, छोटी मोठी आखी पण कम भावाली दे। दाखव दे त्याच्यात किती पीस आहेत, तुम्हाला किती 25 हे पण दाखव। तुला पण ना हे दुकानाचा मला घेऊ ऐक जरा, माणसाने बोल ना दुकानात या असा सर्व दुकान या, तुम्हाला मस्त डिस्काउंट द्या। मी ऍड्रेस सांग ना। प्रीतम सेल एजन्सी वाडा, पारली नाका। ओके, पाऊसच आहे तो किती मोठा मोठा पाऊस आहेत का? कलरचे 10 पीस, हे कितीला आहे? सगळे प्रोडक्ट तसाच करायचा का? सगळे वस्तू तसाच, एवढा बस काय घेतलाय का आपण? तर एक पिशवी भरून माल आपला निघालेला आहे मित्रांनो, आता पाठवूया बिलिंगसाठी, बघूया किती पैसे होतात ते। आणि मित्रांनो हा इकडे जेवढा पण माल दिसतो तो लोकांनी काढलेला आहे आपल्या दुकानात टाकण्यासाठी, विकण्यासाठी। खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत, ते पण इकडे सुद्धा फटाके घेण्यासाठी। बहुतेक सर्व प्रकारच्या फटाके आम्ही घेतल्या होत्या मित्रांनो। आता आम्हाला फक्त पाहिजे होते फॅन्सी आयटम्स वेगळे वेगळे, ते मग त्याच्यामुळे आम्ही शोधत होतो फॅन्सी आयटम, आणि इकडे सगळे फॅन्सीच वाटते। ते बघू आता कुठले कुठले आपल्याला आवडतात क्वालिटीनुसार आणि आवाजानुसार। तर ह्या इकडच्या रॅक मध्ये मित्रांनो सगळे फॅन्सीच होते, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुटतात, त्या सगळ्या क्वालिटी होत्या इथे। तर आपण शोधत होतो बजेट मध्ये, कारण की लोकांना पण परवडलं पाहिजे, लोक जास्त घेणार पण नाही जास्त महागाचे घेऊन, त्याच्यामुळे आम्ही स्वस्त फॅन्सी शोधत होतो। लोक माल काढून बिलिंग सुद्धा घेतात आणि आणखीन माल काढतात, कारण की एवढ्या स्वस्त फटाक्या होत्या। तर परत येण्यापेक्षा एकदाच घेऊन माल भरला असं लोकांना वाटत होतं, म्हणून आणखी माल आणि दुकानवाले सुद्धा लगेच माल भरत होते। आणि हा बघा तोच पोरगा परत भेटला, मी त्याला बोललो परत हाय कर एकदा, पण खूप लाजला आणि शरमायला असा लागला। तर आपला माल काढून झालेला मित्रांनो, आणि मी उसात इकडे तिकडे फिरतोय आता व्हिडिओ काढण्यासाठी। तुम्हाला दाखवतो ही गर्दी बघा, इकडे किती फुल गर्दी आहे आज। पूर्ण दुकानामध्ये फटाक्यांचा स्टॉक फुल भरलेला आहे, पण काय फायदा, संध्याकाळपर्यंत पूर्ण खाली जाऊन जाईल, एवढी लोकांची गर्दी वाढते। तर मित्रांनो फायनली आपल्याला आपटी बॉम्ब भेटलेले आहेत, आणि आपण आता 4-5 बॉक्स घेऊया, कारण की याची डिमांड खूप आहे। लहान मुलं हेच वापरतात जास्त, कारण की मोठ्या फटाक्या वाजवण्यासाठी ते घाबरतात। तर याच्यासाठी काय मेहनत घ्यावी लागत नाही, खतरा पण जास्त नसतो फटाक्या फोडण्यासाठी लहान मुलांसाठी। आता घेऊन तुम्ही आपण शकता पाहिजे। बघा आता बॉक्स ओपन झाला आणि संपून गेला, एवढी लोकांना डिमांड आहे याची। त्याने सांगलं ना
हे सुद्धा पाऊस येते पण आम्हाला वेगळे पाहिजे होते कारण की खूप महाग होते. आम्हाला पाहिजे होते बजेटमध्ये आणि एकदम सस्तेवाले. तर दुकानातली गर्दी थोडी आता मित्रांनो कमी झालेली बघा. गर्दी पण कमी झालेली एकदम. आता मजा येते थोडीशी फिरण्यासाठी इकडे तिकडे. एवढी गर्दीत फिरता बी येत नव्हतं आधी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपवूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.